दिसत जरी असा अगडमुंब असला तरी आतून इतका भावनिक आहे, इतका इमोशनल आहे. म्हणजे आमच्या चौघांपैकी सगळ्यात जास्त कोण रडतं असं तुला वाटत असेल तर बाबा रडतो. बाबाचा देह बघून, त्याचं एकूण वागणं बघून. पण बाबाने रात्री 1-1 वाजता फोन केलेत मला की मला तुझी खूप आठवण येते, तू भेटायला येत नाही. आमचं जेव्हा रॅपअप झाला तेव्हा विजू माझ्या बरोबर सगळ्यांनी असा एक सुस्कार साधला की नार आपलं झालं, या सिनेमा झाला. ओके. माझ्याकडे आलं म्हटलं, ए विजू माझ्याकडे जा, विजू माझ्याकडे जा. ए, तो रडतो ना, चला. कृपया लक्ष असू द्या. आता मी ठाण्याच्या मी हाय कोळी या रेस्टॉरंटमध्ये आली आहे आणि इथे सी फूड आणि कोळी स्टाईल मासे खूप छान मिळतात. चला तर मग आजचा हा एपिसोड एक्सप्लोर करूया. आणि नेहमीप्रमाणे आज आपल्यासोबत एक सेलिब्रिटी असणारच आहे. ॲक्च्युली एक सेलिब्रिटी नाही तर सेलिब्रिटीज असणार आहे, तेही तुम्हाला कळेलच. चला आज जाऊया. मित्रांनो, गोवा म्हटलं की डोळ्यापुढे काय दिसतं? मित्र, मस्ती, मजा, मासे आणि मामा. मामा मामा वेर इज मामा? मामा सरप्राईज मध्ये. मामा सरप्राईज आहे. असं कसं? कोणाला मामा बनवलं ते कळलं नाही पाहिजे ना. बर, नाहीतरी हे महत्वाचं असतं, कोण मामा बनतोय हे कळलं नाही पाहिजे. चांगलं उत्तर आहे. बरं, मामाच्या गोव्याला जाऊया, म्हणजे मामाच्या गावाला जाऊया इथपर्यंत आम्ही ऐकलं होतं, पण मामाच्या गोव्याला जाऊया हे म्हणजे काय आहे याविषयी आज आपण खाता खाता बोलूया. कारण मी हाय कोळी या रेस्टॉरंटमध्ये आपण सगळे जमलोय आणि ते नुसतंच ठेवलंय तिकडे. एक्झॅक्टली ती स्पेशल डिश आहे इथली, बाय द वे. याला म्हणतात कोळंबी शॉर्ट्स, प्रॉन शॉर्ट्स. येस. तर मला अगदी प्रत्येकाला विचारायचंय, संतोष, गोवा म्हणजे तुझ्यासाठी काय? गोवा म्हणजे माझ्यासाठी अर्थात मजा, मस्ती, मित्र, मासे आणि धमाल. धमाल. विजय सर, गोवा गोवा म्हणजे सुशेगात, की जिथं आपल्या आयुष्यातल्या सगळ्या चिंता, दुःख, भीती हे सगळं एका समुद्रात टाकून द्यायचं. वा. आणि वाळूत निवांत बसायचं. आणि तो गोवा आहे. गोवा शांत आहे, गोवा मस्त आहे. आणि असं वाटतं ना की ज्या वेळेला या सगळ्या मुंबईच्या आणि आमच्या दगदगीच्या आयुष्यातून असं वाटतं की तो एक क्षण पाहिजे जिथे फक्त आपण आपले असू किंवा आपल्या मित्रांचे असू, तर ते म्हणजे गोवा. गोवा. येस. बाबा इज बिझी. गोवा. सुपर आहे. हो ना? प्रॉन शॉट सुपर. वाव. गोवा 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 म्हणजे काय? गोवा म्हणजे गाव. ओ, माझं गाव आहे ते गोवा. वर्षातनं मी 3-4 वेळी तरी गोव्याला जातो. आणि हे लहानपणापासून चालू आहे. तर त्यामुळे ते माझ्या गावासारखंच आहे ते. आणि त्यातला निसर्ग नेहमी मला मोहतो. प्लस तिथे मिळणारी दारजू व्हरायटी मला मोहते. हा, ते महत्वाचं. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे सीता आणि हुमान. सीता म्हणजे भात आणि सौंदर्य. आणि हुमान म्हणजे तिथली फिश करी. फिश करी आणि राईस. हुमान आणि सीता, अरे नेव्हर एंडिंग. म्हणजे ती चव विसरूच शकत नाही आपण. क्या बात आहे. मी प्रेमात आहे गोव्यात. कुशल, गोवा तुझ्यासाठी काय? माझ्यासाठी गोवा म्हणजे मजा, मस्ती, एनर्जीने भरलेलं जबरदस्त वातावरण. मला असं वाटतं की मी तिथे जातो तेव्हा एनर्जी घेऊन येतो. कसिनोर खूप हारून येतो, पण वाईब, एनर्जी. वाईब आहे. मला खूप मॅच करते तिथली एनर्जी. तिकडे गेल्यावर पैसे खर्च करावेसे वाटतात. पण विजू सर, म्हणजे खूप महत्वाचा प्रश्न आहे आता. हे सगळे अवलिया, सगळे मस्तीखोर बाय नेचर, ह्या सगळ्यांना गोव्याला तेही घेऊन जायचं आणि तिथे जाऊन काम करायचं, शूटिंग करायचं, म्हणजे हे तास. 3 वाटांना पळणारे हे तिघं. करेक्ट. मग त्या प्रत्येक वाटेला जाणाऱ्याच्या प्रत्येकाला एक लगाम असला पाहिजे. त्यामुळे हेडमास्टर मला बाहेर काही करायचं नव्हतं, कारण तिघही ऍक्टर आपला तो माहितीच आहे, जगाला माहिती. मला यांच्याकडून काय करून घ्यायच्या पेक्षा तुम्ही हे करून नका,
नाही, पण तुला सांगतो, आम्ही तिघही जरी म्हणजे आम्ही चौघही जरी वेगवेगळ्या दिशांचे असलो आणि आमच्या चौघाचे मतप्रभाव वेगळे, तरी आमच्यात एकच समानता आहे, ती म्हणजे आम्ही चौघही खवय्या. आणि आम्ही म्हणजे मी आहे कोळी आणि आम्ही आमची टेस्ट जपण्यासाठी आम्ही धडपडतो. वा. मग मला खरं तर माझा प्रश्न हाच आहे पुढचा, की मग ती टेस्ट जपण्यासाठी तुमचे काय ठिकाण आहेत, काय अड्डे आहेत जिथे तुम्ही नेहमी जाता खायला? मग ते मुंबई असो, ठाणे असो किंवा गोवा असो. तर असे एक एक करून मला सांगा ना कुशल. हे बघ, मला काय आवडतं हे माझ्यापेक्षा जास्त विजू माने खरं सांग. कारण त्या माणसाला एक्सप्लोर करण्याची एवढी हौस आहे की ठाण्यामध्ये जर का नवीन रेस्टॉरंट आलंय, ओपन झालंय, तर त्याला सगळ्यात आधी बहुतेक इन्व्हाइट येत असावं. म्हणजे मला वाटतं प्लॉट बघण्यापासून तो असावा करतो. म्हणजे तो इतका एक्सप्लोर करतो. आणि ते ओपन झाल्या झाल्या मला एक फोन असतो की खुशा असं रेस्टॉरंट ओपन झालंय, आपल्याला जायचं. सो माझा मेनू ते डिसाईड करतात. पण मला आवडतो म्हणशील तर मी फक्त सी फूड खातो. त्यामुळे मला हे सगळं फार आवडतं. मासेहारी. हे बघ, हे ह्याच्यावरती एक किस्सा आहे, तो सांग. प्लीज सांगा. खेकडा आहे ना? हा. तर कुशल खेकडा खात नसे आधी. हो. तर मी एकदा आम्ही पासरला गेलो होतो, तर तिथे आम्ही सगळे खेकडा वगैरे आला. तर हे बघ, हे सतत असं येत राहिलं ना तर काय बोलतोय ते ठेवून द्या. हा, बस ठीक आहे. तर तिथे आम्ही बाजूला वाळ होता, तो जो केअरटेकर होता त्याने वाळातून बादलीभर खेकडे काढले, ते बनवले. आणि हा म्हणे नाही दादा मी खेकडा नाही का. अरे वेळ आहे का, जगतो का? म्हणजे माझं असं म्हणणं आहे की मी या पृथ्वीवर जन्माला 2 गोष्टीसाठी आलोय, कारण या पृथ्वीवर हापूस आणि खेकडा 2 गोष्टी. तर मी या पृथ्वीवर येतो. सर तो खात नाही खेकडा म्हटलं, मला झालं की खेकडा खात नाही सर माणूस शकतो. म्हटलं अरे नाही मला येत नाही. अरे सोपं आहे. मग मी त्याला तोडून दिली नागी. म्हटलं ही नांगी आपण करू शकतो आज प्रयोग तो. तू आई बरोबर आहे. आणि ही नांगी अशी तोडून दिली. म्हटलं बघ हे असं घ्यायचंय आणि आत टाकून तोडायचे. ओके कर बघू. त्याने आत टाकलं आणि तोडला. तुटला पुढे हो तुटला काय आणि बाहेर काढलं तर दाढ आले. नांगीला दाढ तुटला दादा तुमच्या. म्हणजे मला प्रेक्षकच नाही तर खेकडा पण दाद देतोय. पण मी तुला सांगू, मी मासे सोडले होते. म्हणजे मी चिकन मटन लहानपणापासून खात नव्हतो, पण मासे सुद्धा मी सोडले होते. पण आम्ही एक सिनेमा करत होतो गोजिरी नावाचा. ओके. आणि तिथे सानिका नावाचं एक छोटस असं एक हे होतं, काय खानावळ होती अशी, समुद्राला लागून जवळच होतो. आणि मग अभिजितला कळलं की कुशा मासे खात नाही, तर बाबाने त्याला बोलाव रे, असा एक आवाज लावून बस इथे, खात कसा नाही बस आणि खा, जबरदस्ती केली. आणि तिथून जे मासे सुरू झाले ते आता मासे मला घाबरत खात. किनाऱ्यावर कुसळ दिसला की सगळं आत. वा वा वा. आणि बाबा एखादं असं ठिकाण जिथली टेस्ट खूप आवडते, जिथे नेहमीच खायला म्हणजे आवडतं, असं एखादं ठिकाण, मग ठाणे मुंबई कुठलंही असो. एक तर माझं घर जिकडे आमच्याकडे तर 7 दिवस नॉनव्हेज असतं माझ्या घरामध्ये, आणि फिश असतं मेन महत्वाचं म्हणजे. फिश लवर आहे मी. पण असं बाहेरचं ठिकाण म्हणालीस ना तर देवगडमध्ये मनीषा हॉटेल, मनीषा, आणि खूप फेमस आहे तिकडचं. अच्छा. आणि मी आता माझ्या गावापासून ते 30 किलोमीटर वरती आहे देवगड. तर मी जर देवगड जाणार असेल तर मी त्या मालकाला फोन करतो, मित्रच आहे तो माझा, फोन करतो मी येतोय, आणि मग तो जे काय फिश तयार करून ठेवतो माझ्यासाठी, आणि आम्ही तुडुंब जेवतो. आणि देवगडचा माझा एक तिकडे पॉइंट आहे समुद्र किनाऱ्यावर बीच, त्या रानात जाऊन मी झोपतो 4 तास मस्त बीच वरती पडून. पांढरी वाळू असते आणि मस्त सावली असते, वारा येत असतो. इतकी मस्त झोप लागते ते फिश खाऊन. ते मनीषा नावाचं जे रेस्टॉरंट आहे देवगडचं, ते माझं फेवरेट. आमचं शूटिंग चालू होतं ना आपण गोव्यात, मामाच्या गोव्याला जाऊया, तेव्हा पहिल्या दिवशी आम्हाला विचारण्यात आलं की तुम्ही काय काय खाणार आहात, तर तुमची एक लिस्ट द्या. ओके. मग प्रत्येकाची लिस्ट निघाली. मग आम्ही मासे खाऊ, आम्ही हे खाऊ. मी म्हटलं वरण भात आणि माशाची तुकडी, मला फळं अशी अशी लागतील,
अशी सगळ्याची लिस्ट होती प्रत्येकाची. संतोष एकटा डाएटवर होता. ओ तर त्याने काय लिस्ट दिली माहितीये मला, बॉइल्ड फिश, केळ्याच्या पानात हे केलेली आणि असं बॉईल आणि असं काय काय आणखीन बरंच काय काय होतं त्याचं, सलाड असं लागेल, हा, मग एक हा. सलाड असं त्याचं त्याने व्यवस्थित डाएट फूड लिहून दिलं. सांगितलं मी त्याला, पण आणि ते रोज म्हणायचं, पण आमचं इतकं चंद्रित असायचं की नंतर तो डाएट फूड थोडं काय नाही, थोडं काय नाही. नंतर बाहेर तो आमच्या ताटातलं खायचा. एक 4 दिवसानंतर त्याची ती हे आपली काय हो. खास नाही म्हणता येणार डायरेक्ट आता इंटरव्ह्यूला, ती मस्ती जिरली आणि नॉर्मल आमच्या बरोबर येऊन खायला लागला. हो यार, आता एवढं मसाला तळलेलं वगैरे आल्यावर मग राहू देत, शक्य नाही झालं. पण संतोष, तुझ्याबाबत असं कळलंय मला, विजू सरांनीच सांगितलंय की तू खूप छान कुक करतोस, स्वतः घरी खूप छान स्वयंपाक करतोस. आणि तर काय काय करतो हो? अरे काय काय सगळं बनवतोस? स्पेशालिटी. ऑलमोस्ट सगळं म्हणजे आपलं जे इंडियन जे घरचं हा, हा, आहे, चायनीज वगैरे असं काही नाही, हा हा पण ना मटण चांगलं प्रॉपर काळं मटण, काळ्या रश्श्यातलं, अरे वा. किंवा चिकन, गावठी चिकन, किंवा फिश फ्राय, किंवा बिर्याणी. मला गोवन फिश करी छान येते, अरे वा. घातली. So मला फार आवडतं आणि मला ते आवडते जेवण बनवायला. माझ्यामध्ये ना कुकिंग एक ना एक प्रकारचं मेडिटेशन आहे. खरंय. आणि ते सोनाली कुलकर्णीचा एक सिनेमा आला होता माहिती, गुलाबजाम. गुलाबजाम. गुलाब. त्याच्यात तिथे एक वाक्य आहे की मी ना जेवण बनवताना ना त्या पदार्थांशी बोलते, मग ते माझं ऐकतात आणि मग त्यांना चव येते. सो काइंड ऑफ आहे की तुम्ही तुमच्या कुकिंग करताना ते जे काय बनवतं त्याशी एकरूप होणं आहे ना, आणि ते खाल्ल्यानंतर जेव्हा हे खाल्ल्यावर सध्या क्या बात आहे, दुसऱ्यांना खाऊ घालणं. हा एक मजा येते, फार आवडतं मला ते. हो, हा आपलं पळव्याला याने एकदा फोटो पाठवला, जे अंडा बिर्याणी केली आहे. अंडा बिर्याणी केली. तर रात्री 11 वाजले होते. म्हणलं आत्ता, हो आत्ता मूड आला, तुला पाठवू का घरी? मी राहतो घोडबंदरला, त्या कोपऱ्यात कुत्रा वाटतो, हा एका कोपऱ्यात. त्याला हाऊसच एवढी येणार की तो बनवतो आणि सगळ्यांना खाऊ. क्या बात आहे. अनेकदा म्हणजे अनेकदा त्यांनी माझ्या घरी सुद्धा बनवलेले. अच्छा. जाईल ते आम्ही कॉलेजला असताना माझ्या आई पण आली गेले हा की हा यायचा लगेच बॅग घेऊन द्यायची की राहिला माझ्याकडे. म्हणजे आम्ही नवरा बायको जायला करायचो, म्हणजे मी सकाळी जाऊन फिश मार्केटला फिश घेऊन यायचो. हो, मग हा ते फिश चिरायचा, धुवायचा, अरे ग. मसाला. मला तर काही मला त्याच्यामुळे चहा अनेक मित्र यायचे आणि जायचे, मी तिथे असायचो. आणि विजू सर, तुम्हाला काय बनवायला आवडतं किंवा आता सांगा, आता मी मला सिनेमा बनवायला आवडेल. मला खरंच काही जेवण बनवता येत नाही, कारण माझ्या घरी आलं माझी आई, माझी दावतराई, मला म्हणत माझी बायको, माझी मुलगी, असं 4 बायका आहे आणि मी एकटा आहे. तर किचनच्या आत प्रवेश ती बाउंड्रीच नाही. माझ्यासाठी तो एक वेगळा देश आहे, त्याला विजा जातो, इकडे जात नाही. कधीच जेवण काही बनवले, पण मला खायला खूप आवडतं. जसं मगाशी कुशलने सांगितलं, मी आहे गोळी, म्हणजे हे जिथे आता आपण बसलोय, तर इथे होत असलेला माझा हा 3रा पॉडकास्ट म्हणू शकतो. अच्छा. मी याला बोलतो प्रत्येक, म्हणजे हे ज्यावेळेला हॉटेल खूप छोटं होतं आमच्या रस्त्यावर होतं, तिथे त्याच्या ओपनिंगच्या दिवशी जाऊन मी खाल्लेलं आहे. इथे आल्यावर इथे अनेकदा खातो. आणि ह्यांची घोडबंदर रोडला एक ब्रँच आहे, तर तिथे कधी गेलो आणि भूक लागली तर मी तिथे जाऊन करतो. पण हे का माझं फेवरेट आहे. पण मी अनेक नवीन रेस्टॉरंट झाली की तिथे जाऊन खाणं, मी जरी प्रकृतीने दिसत असलो, खायला मला खूप आवडतं. खायला वेगवेगळं खाणं ट्राय करायला. पण मग ठाण्यातली काही रेकमेंडेशन द्या ना आम्हाला. पहिलं तर ऑफकोर्स मी आहे गोळी आहे. हा. होडी नावाचं एक रेस्टॉरंट चांगलं आहे, तेही मला फार आवडतं. ऑफकोर्स मी हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन असल्यामुळे माझ्या शेतकरी आहे, शेतकरी मला खूप आवडतं. पाया पाववाला आहे, बबन पाया, बबल, ते मला आवडतं ठिकाण आहे. सुपर. परवा गेलो होतो ते आपण म्युझिक रिलीज नंतर गोमंत. हा, गोमंत, नवगोमंत. खोपटला एक नवं गोमंत आमचे गोटस्कर म्हणून आहे, त्यांचं अफलातून ते खरंच असं वाटतं आपण जसं माझी आणि आठवण करू ना देवगडच्या मनीषा हॉटेलची, तर तसं कुठल्या तरी कोकणातल्या हॉटेलमध्ये बसून खातं असं वाटतं. क्या बात. आणि लिस्ट खूप मोठी आहे. खूप ठाणं त्या बाबतीत खूप ब्लेस्ड आहे. खूप जॉईंट्स आहेत ठाण्यात, आणि ठाण्यात मुळात खवय्ये लोकांचं ठाणं आहे. त्यामुळे ठाण्यात इतके जॉईंट झालेत ना, आणि सुंदर सुंदर ऑथेंटिक आहेत. माझघर एक आहे, सिंधुदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे, मालवण आहे आपलं मासपाकाडीचं. करेक्ट. विजू सर, जसं तुम्ही म्हटलं की
सिनेमाच्या शूटिंग दरम्यानच छान खायला घातलंय, तुम्हाला खाऊ घातलंय हो. सगळ्यांनाच, आणि खात खात सिनेमाचं शूटिंग झालेलं आहे एकूणच हो. गोव्यात झालंय. नाही ते शक्यच होतं सुशिममध्ये. हे आमचं शूटिंग असतं ना, हा. तिथे जेवण हे कायम जबरदस्त अच्छा, असतं. हे fixed आहे. मी तर आगे सेटवर आले पाहिजे होते दुपारी जेवायला काही नाही. म्हणजे भर दुपारी भर गोव्यामध्ये शूटिंगमध्ये आम्ही ओल्ड गोव्यात शूट करत होतो आणि तिथे लंच ब्रेक झाला आणि तेव्हा असलेले मासे फक्त बाबा आवडले नाही, मला गोवन टाईप पाहिजे. अरे वा. म्हणून मग ओके त्याचं जेवण होऊ दे, मग बाहेरून मागवलं गेलं स्पेशल, त्याला जिथनं हवं होतं तिथनं. मग ती करी आली, मग तो जेवला आणि मग सगळ्यांचं जेवण झालं होतं, सगळे बसलेत, फक्त ह्याचं एकट्याचं जेवण बाकी होतं. मग लंचब्रेक गोगल झाला. ओ माय गॉड, म्हणजे खाण्याच्या बाबतीत एकदम No लागतं compromise. आपल्याला, हो. नो कॉम्प्रोमाइज. नाही पण मला म्हणजे आता या सेटवर असं नाही, मी ज्या सेटवर असतो म्हणजे इथे तर निर्माता होतो, पण मी ज्या सेटवर दिग्दर्शक म्हणून नाही, जाहिरात असो, सगळं झालं असो, सिनेमा, माझं असं म्हणणं असतं की तुम्ही इतर कुठल्याही गोष्टी कॉम्प्रोमाइज करा, 4 पैसे कमी द्या, ऍब्सोल्युटली, पण जेवण या बाबतीत एका पैशाचाही कॉम्प्रोमाइज नाही. आणि ज्याला जे हवं, ज्याला जसं आवडतं. थोडासा त्रास कसा होतो शूटिंग म्हटल्यावर आपण 150 टाळतेच का, त्या प्रत्येकाची आपापली जेवणाची आवड आहे. आता आपण जर 5 जण होतो, आपली प्रत्येकाची आवड आहे ना. तुला प्रॉन्स आवडत असतील, याला मुंगी आवडत असतील, याला खेकडा आवडत असतील, जरी नॉनव्हेज. करेक्ट. त्यामुळे ते चॅलेंज असतं. पण मला असं असतं की ज्याला जे खावंसं वाटतंय ते खाऊ त्याला ते खाऊ द्या. त्याने काय आपल्या काही फार बजेटमध्ये मोठा फरक पडणार नाही किंवा डोंगर आणणार नाही. माझी इच्छा पण असते की सेटवर माझं जेवण चांगलं असेल. म्हणजे आणि कलाकार समाधानी झालं तर कलाकार जे डिलिव्हर करतो कोणी Right, टेक्निशियन, अरे ते right. लाईटमन पण हो. एवढ्या मोठमोठ्या लाईट्स आणि ते वा. सगळे हे उचलत असतात आणि ते जात असतात, तर त्यांना भूक लागत असेल ना बिचारांना. ते नाही, बऱ्याच वेळेला कुशलचं किंवा बाबाचा सीन समजा लंच ब्रेकच्या अगोदर लागला आणि तो बरा नाही झाला ना, मग तो लंच ब्रेक नंतर आम्ही परत करतो, तो इतका सॉलिड होतो ना. मिसिंग असतं ना ते मिळून कळलं. जातं. बेसिकली खाणं हे पाहिजे यार, म्हणजे दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. हो. पण मला एक सिनेमाविषयीचा एक प्रश्न करायचा आहे, तो म्हणजे जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की मामाच्या गावाला जाऊया ऐकलं होतं, पण मामाच्या गोव्याला जाऊया हे काय आहे? हा म्हणजे ऍक्च्युली तो खरा किस्सा आहे. हा. स्टडियर सालाचा सिनेमा करूया असं आमच्या मनात खूप दिवस चाललं होतं आणि म्हणून स्टडियर सालाला एक मोठा ब्रेक घेतला होता. हम्म. त्याचं कारण येत होतं सिनेमा करूयाचा. आणि खूप गोष्टींवर चर्चा, खूप लेखकांकडून गोष्टी ऐकल्या, पण त्या असं वाटायचं की अरे सगळं चालता पुढचा एपिसोडच होईल, मग आपण ते करणार त्यामध्ये मग एपिसोडच करू. आणि इथं असं झालं, आमचे मी आणि पुष्कर हा. आमचे एक मित्र म्हणाले की चला आपण मस्त मित्र गोव्याला जाऊ. आणि आम्ही खुश झालो. हा. म्हटलं ओके, मग मी माझ्याकडे गोवा असल्यामुळे माझ्याकडे बरेच कुपन्स असतात घेतलेले हॉलिडे. म्हणजे अरे माझ्याकडे कुपन्स आहेत, तुम्ही पाहिजे तेव्हा. आणि मग मीच फ्लाईट बुक केलं, तिकडचे रिसॉर्ट बुक केलं आणि मग जाऊया. आणि आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आणि मी फुल मूडमध्ये की खूप दिवसांनी ब्रेक घेतला कुशा, आपण असं करूया, आपण या बीचवर जाऊया, आपण इकडे शॉपिंग करूया, इकडे मस्त शॅकवर मजा करूया, कसिनो जाऊया, सगळं ठरलं. आणि एअरपोर्टला आम्ही जेव्हा गेलो तर त्या मित्रासोबत त्या मित्राची 9 वर्षाची मुलगी आली. आणि एक ते असं असतं ना की म्हणजे आमच्या ते बायका आम्ही पिकनिकला गेल्यावर साथ देतात की यांची पिकनिक काय वाटो देण्या पिकनिक नष्ट होत्या. कसं मला असं वाटलं की का रे असं कसं, म्हणजे 3 मित्र चालले आणि एक लहान मुलगी. बरोबर. म्हणजे लहान मुलगी नको असं नाही, माझी पण मुलगीच आहे, मी सोबत जातो, पण तो एक नाव असतं यार, आपण फॅमिली बरोबर जातो, आपण काय मेंटॅलिटी जातो, तर सायकोलॉजी जातो. आणि काही वेळेला आम्ही मी आणि बाबा पण नव्हतो, त्यामुळे तो कदाचित तशी काम हा, यांनी दिलेला साथ असेल. वाटतो ना होऊ दे. आणि त्या मुलीला येऊन गेलं. बरं, ती मुलगी असल्यामुळे आम्हाला ज्या मैत्रीच्या भाषा आहेत आमच्या स्ट्रगल झालं बनल्या, ती भाषा नाही बोलता येत आम्हाला. काही गोष्टी
सुधा शंपीच्या त्या काही करता येईना तहान लागायची गोव्याला तर तहान खूप लागते तुला माहिती आहे ना. ती भावना पोचल्या. तेही काही होईना कॉलेजच्या आठवणी काढता येईल माझ्या आठवणी काढता येईना आजूबाजूची निसर्ग स्थळ की पाहता येणे निसर्ग सौंदर्य कुठे काय पाहता येत नाही. कळलं. हे सगळं झालं आणि मला असं की अरे कसं असेल रे असं कोण मित्र असतील ज्यांची अशी पिकनिक झाली असेल. आणि हे डोक्यात आल्यानंतर आणि ती मुलगी आम्हाला मामा 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 आपलं मग अरे मला ते टायटल ते काही झालं की अरे मग मामाच्या गोव्याला जाऊया. असं जर गोवा असेल तर अरे असा पण गोवा असू शकतो ना. मग अरे म्हटलं यांना जर समजा मला पहिल्या डोळ्यासमोर बाबा आला की बाबाच्या आयुष्यात असा गोवा आला की जिथे बाबा गोव्याला जायचं काहीही प्यायचं नाही पाण्याशिवाय आणि फक्त खायचं तर मॅगी व्हेज खायचं व्हेज चहा प्यायचा. चहा प्यायचा. हे जर बाबाला सांगितलं तर बाबाचा गोवा कसा असेल. तर आता जसं तुला आपोआप हसू आलं तसं मला असं वाटलं की हा ही कॉन्सेप्ट चांगली आहे. आणि मग ती कॉन्सेप्ट आम्ही डेव्हलप केली. मी कुशल राहुल आमचा रायटर राहुल होते आणि मग असा पाठवण्यात आला की येस यार सिनेमा बंद घ्या आता बनण्याचे क्या बात आहे. त्याची मामाच्या गोव्याला जातो. मामाच्या गोव्याला जाऊया. संतोष, जर समुद्रातला एखादा मासा असेल तर तो मासा कोणता असेल आणि का? असं प्रत्येकाने ठरवून हा सांगा. नाही सगळ्यांचं तेच सांगतो माझं नाव अच्छा ठीक आहे. नाही, ते सांगणार विजुमनी ठीक आहे, ठीक आहे. सांगा. खेकडा. खेकडा. एक तर कारण दुसरा कोण कुठल्या बाजूला चालला तर तू लगेच आडवायला असतोस. म्हणजे एखादी सुंदर मुलगी दिसली आणि एखादीचं काही बरं होत असेल तर लगेच त्याचा हात खेचून नको. शिवाय स्वतःचे मात्र डोळे सगळीकडे वळा तिकडे 360 म्हणून खेकडा. ओके. आणि आणि त्याला हातपाय पण खूप आहेत. हा बर. आणि कुशल? कुशल सुरमई आहे. सुरमई आहे. हा सुरमई. कुशल नाही तर सुरमई. सुरमई अशी म्हणजे सुरमईला साधं उकडलं तरी तरी टेस्ट लागतं त्याची. टेस्टी म्हणजे चविष्ट. कुशा कुठेही गेला कुठल्याही मैफिलीत असला गाण्याच्या मैफिलीत पाणी मांडतो तो. कवितेच्या मैफिलीत कविता तो विरघळून जातो. विरघळून जातो. गंभीर काही विषय असला. आता तू विचार की काल ट्रम्पने काय काय सांगितलं इस्रायलच्या बाबतीत त्याला माहिती असेल. असं ट्रम्प म्हणेल ना. क्या बात आहे. आणि बाबा? बाबा शार्क आहे. शार्क. म्हणजे जसा तो देहाने आणि आपण असं म्हणतो की मानवाच्या भावना ज्या आहेत त्या माशांमधले शार्कला. तर तसा तो आहे की तो दिसत जरी असा अगडबुंब असला तरी आतून इतका भावनिक आहे इतका इमोशनल आहे. म्हणजे आमच्या चौघांपैकी सगळ्यात जास्त कोण रडतं असं तुला वाटत असेल तर बाबा रडतं. ऐक. आणि खरंच म्हणजे खोटं वाटते बाबाचा देह बघून त्याचं एकूण वागणं बघून. पण बाबाने रात्री 1-1 वाजता फोन केलेत मला की मला तुझी खूप आठवण येते तू भेटायला येत नाही सही. आणि हे रडत फोन त्याने जेन्युअनली केले मित्रांबरोबर पिकनिकला असं. हो. अत्यंत इमोशनल माणूस अत्यंत. आमचं जेव्हा रॅपअप झाला तेव्हा विजू माझ्या बरोबर सगळ्यांनी असा एक सुस्कार साधला की नार आपलं झालं या सिनेमा झाला. ओके. ऐक. माझ्याकडे आलं म्हटलं विजू माझ्याकडे जा, विजू इकडे ये. तो रडतो ना. ऐक. बाबा म्हणजे इतकं म्हणजे मी पण पाहिलंय. मला वाटतं मी एका पॉडकास्टमध्ये तुमची ती इमोशनल बाजू पाहिलेली आहे. पण किती महत्वाचं आहे की असे चांगले मित्र आजूबाजूला असणं आणि आपले मित्र परिवार जवळ असणं आपली लोक असणं. श्रीमंत असण्याचं लक्षण आहे ते. आणि आपल्याच व्यवसायातले पण आपल्यावरती कधीही न जळणारे ऍब्सोल्यूट. आपल्या व्यवसायातल्या आपण जे चुका करतो ते सांगणाऱ्या आपुलकीने आणि त्या जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत ते शिवाय घालून नाही हे तू सुधर स्वतः हे करू ते करू असं सांगणारे मित्र कुठे भेटतात आपल्याला. आपल्याच व्यवसायातले असे मित्र मिळणं फार कठीण आहे. दुर्मिळ आहे. आणि
असं मित्र मिळणं म्हणजे मी स्वतःला फार श्रीमंत म्हणजे ना समजतो. मला असं वाटतं की ना शाळेपासून किंवा आपण शाळेपासून खरं तर एक मैत्री सुरू होते. शाळेतले मित्र असतात, शाळा सोडल्यावर कॉलेजमधले होतात, कॉलेजमधले मग काही असे टिकतात, थोडे काही संपर्कात राहतात, मग असे बदलत जातात. पण ना फार महत्वाची गोष्ट आहे ना की तुम्ही सातत्याने आता एवढी वर्ष आम्ही सुरुवात केली या क्षेत्रात एकंदर स्पर्धेपासून केव्हापासून ते आजतागत आम्ही आहोत. आज प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहे. तो तिकडे त्याचं काहीतरी सिनेमे नाटक Correct. किंवा करतोय, बाबा करतोय, पण कुठल्या तरी कारणाने आम्ही एकत्र येतो. आणि मला असं वाटतं की त्यासाठी एक महत्वाचं कारण म्हणजे आमचं सगळं ज्याने आम्हाला चौघांना बांधून ठेवलं. Correct. आणि त्या ऑल ग्रेट गोज टू बिजू माने. त्यांनी ते त्याच्या डोक्यात आलं, त्यांनी ते बनवलं आणि आम्ही चौघांना बांधून दिलं. बरं आम्ही सगळे कळलं ना तुला समुद्रातले कोण येस येस विजू मध्ये कोण आहे? ओ येस हे मला वाटतं तुम्ही सांगावं काय विजुअली बोंबी आहे बोंबी. हे जे काय तुमचं एकमत झालेलं आहे पण का का बोंबील का? कारण शूटिंग मध्ये बोंबलायचं म्हणून नाही खरं तर आम्ही करतो, आम्हाला बरं वाटतं ते. म्हणजे पिळून पाणी काढलं जातं, मग कधी ती चालत चव चांगली येऊन त्याला पाट्याची दाबलं जातं. कसं करून बोंबील चविष्ट छान झालं पाहिजे, त्याकरता त्याला जे सोसावं लागतं. म्हणून असं मला वाटतं. आणि तो आमचं म्हणजे आमच्या इथं बोंबीलच आहे. म्हणजे असं बोंबीलच असं दिसायला असं आणि सगळ्यांना आवडतो, सगळ्यांना अरे आवडतो. खावलं लुसलुशी तसं आहे. तसं करता सुद्धा मी अजून घालतो. हा. आणि मला काय वाटतं की बोंबील हा एक एक्सक्लुझिव्ह मासा आहे. तो फक्त एका हो. पर्टिक्युलर जागीच तुम्हाला मिळेल. Right. तुम्हाला सगळीकडे available सगळीकडे आहे. नाही मिळत. बरोबर आहे बरोबर. सो मला वाटतं एक्सक्लुझिव्हिटी म्हणून पण विजू माने म्हणजे बोंबील मी खरंच म्हणजे एक्सक्लुझिव्ह असा का काय नाहीये, पण मला बोंबील कारण मला स्वतःला तुला बोंबील घ्यायला खूप आवडतं. अच्छा तू जर कधी बनवलेस कढी मला ऍड्रेस देऊन देईन. बरं. बोंबील हिरव्या कालवण्याचे बोंबील आवडतात. हा एक नंबर. हा मला कुठल्याही प्रकारचे बोंबील फ्राय आवडतात. तुम्ही कोबी वडा स्टाईल करा, रवा फ्राय करा, तुम्ही बोंबलाची भजी करतात लोकं. हो. बर तर असं बोंबलाचे विविध प्रकार करतात ते. म्हणजे त्या दिवशी तर आम्ही सेटवर जेवलो होतो. मग याची बायको हिमा बोंबलाचा रस्ता घेऊन आली परत घेऊन दिलीप माझं पूर्ण जेवण पूर्ण झालं होतं आणि ह्याने उघडला तसे डबा ते भाकरी येणार पुन्हा करू. मगाशी जसं बाबा म्हणाले की मैत्री हे किती महत्वाचं आणि स्ट्रगलर सालापासून आम्हालाही सगळ्यांना कळलंय की तुमची किती छान घट्ट मैत्री आहे. आणि जसं ते म्हणाले की मैत्री असणं आणि तरीही एकमेकांवर जळायचं नाही किंवा ती जी एक इन्सिक्युरिटी वाली भावना असते ती नसते कुठेही. मला प्रत्येकाकडून खरं तर जाणून घ्यायचंय की तुमच्या मैत्रीविषयी. जसं तू म्हणालास की शाळेपासूनचे तुम्ही मित्र आहात, तर तुझ्यासाठी बाबाची मैत्री ही किती मौल्यवान आहे आणि त्याला तू कसं डिस्क्राईब करशील? एकतर ना त्याला म्हणतात ना की त्याला व्हॅल्यू असं प्रकार नाही. काय त्याला म्हणतात, अमूल्य आहे, प्राइसलेस आहे. बाबाची माझी मैत्री झाली एका वर्कशॉपमध्ये अभिनयात. आणि बाबाची मैत्री झाली कारण बाबाने माझं पालकत्व बाबांनी जसं आज बिजूने आमचं घेतलंय. बाबा माझ्यासारखे अनेक मित्रांचं घेतलं होतं, पण बाबाला जवळ नवरा बायकोच आम्हाला म्हणायचे तेव्हा. तर बाबाशी ना एक तर मुळात तो इमोशनल आहे, एक तर त्याचा सपोर्ट मोठा की उद्या कॉलेजमध्ये काही झालं तर हळूहळू त्यातनं ना ती जवळीक निर्माण केली. एका क्षेत्रात काम करायला लागलो. मग बाबा तेव्हा एक स्पर्धा डिरेक्ट पण करायचा, त्यातनं कामही करायचो. मला मिळालेलं पहिलं आयुष्यातलं पहिलं प्राइज मला बाबांनी डिरेक्ट केलेलं कॉपीची गोष्ट नावाचं एकांक त्यात मला मिळालं होतं. आणि मग ती पुढे मैत्री आमची वाढत गेली. आजही एका क्षेत्रात आहोत पण वेगवेगळ्या ठिकाणी काम करतोय, पण तरी सुद्धा एकत्र आहोत. एकमेकांबद्दल काळजी आहे, एकमेकांबद्दलच्या कामाची किंमत आहे. एकमेकांबद्दल काही चुकीचं वागलं तर धडपड करण्याची पण इच्छा आहे. की वर्ष तिकडे बरं फार महत्त्वाचं आहे. Absolutely. हो ना. आणि एका क्षेत्रात काम करत असताना ते खूप महत्वाचं आहे. आणि कुशल सोबतची मैत्री तुझी मी तुला मगाशी म्हणाले इन्सिक्युरिटी नाहीये. याचं कारण आम्ही चौघे खूप सिक्युर्ड आपापल्या कामांना घेऊन. कारण तो त्याच्या कामासाठी इतका काय म्हणतो त्याच्या कामात इतका एक्सपर्ट आहे. तो कॉमेडी, आज कॉमेडी म्हण, आज विजुनेच केलेली फिल्म आहे एक काऊ,
एक हो होता एक होता काऊ. त्यात त्याने केलेलं काम कमाल आहे. कमाल आय नो. म्हणजे तू वर्सॅटिलिटी प्रत्येकाकडे आहे की अरे हा वाईट आहे माझ्यापेक्षा जरा चांगला आहे अशी कुठेच भावना नाहीये. कारण प्रत्येक जण आपापल्या कामात तेवढंच सेटल्ड आहे, तगडा आहे. तेवढाच तगडा आहे. आणि मुळात ती पहिल्यापासूनच कधी विचारच केला नाही मैत्री करताना. एक वेळबद्दल इन्सिक्युरिटी प्रकारच नाही आमच्यात. राईट राईट. आणि तो मिळून इज व्हेरी लवेबल, व्हेरी करीम ना. मला ना कुशा कसं वाटतं ना कधी कधी ते दिल चाहता है मधला जो सैफ अली खान होता ना, हो वाव. की त्या तिघांमध्ये जेव्हा काही कुरकुरी वगैरे होतात ना, तेव्हा हा रेफरी असतो. अरे थांब बरोबर आहे. नाही पण आता आमची भांडणं पण नाही, होतात, तोही एक आमच्या कारण आहे मारामाऱ्या मैत्री होतात थांबण्याची. आणि नंतर मग आम्ही मारामारी हो, होतात? हा मारामाऱ्या म्हणजे वाटेल जरा. रक्तविक्त काढण्यावर तर मारावर अरे याने तर विजूला फेकून मारलंय. आणि आम्ही नंतर एकमेकांनी तोंड बघत नाहीत हो हो 4-5 दिवस तरी. मग कुशल हळूहळू होत बाबा तू काय करतोय असं बोलू नकोस, जाऊ दे संतेला माफ कर, ऐक म्हणजे विजू काय बोलला असेल तर सोडून दे. मला मला पण बोलते जाऊ दे बाबाला माफ कर फोन करून. आणि तो आमचा सगळ्यांना सांगणारा तो दिलगुआ आहे तो. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे आम्ही चौघं एकत्र बांधले गेलेलो. कारण आमच्यात काहीही झालं, काय डिस्प्यूट झालं किंवा मला ह्याचं तुमचं वागडं पटलं, मी त्याला फोन करतो तू हा असं कसं बोलला, मग त्याला तू सांग तू असं बोलला कारण त्याचं असं आहे तू शांत बस, 2 दिवसांनी तुला कळेल. मग 2 दिवसांनी मला कळतं अरे हा मग आपण राग होलेलो असं तो हे. वा. त्याला भयंकर काळजी असते. तू मग मला पण फोन करतो आणि आणि रात्री मला फोन करतो, मला बोलतो बाबा तू 4 दिवसापूर्वी असा वगैरे काय कुठल्या तरी सेटवरती. मी म्हणतो हा रे हा झालेलं तसं मला. आणि विजू यार ती लोक तुझ्याबद्दल नंतर बोलत होती आणि मी माझ्या तारावर आलं ते तू असं का वागलास, ऐक असं नको वागूस, असं आधी मला सांगतो असं वागणार नाहीस ना, आधी माझी शपथ घे. म्हटलं हा नाही वागणार, ठीक आहे मी माफी मागतो त्यांची नंतर. खोट्या शब्दी घेतो आहे का. पण त्याचं लक्ष असतं आणि त्याला आवडत नाही आमच्याबद्दल कोणी बाहेर चर्चा करत असेल, वाईट गोष्टी बोलत क्या असेल, बात आहे. गॉसिपिंग करत असेल, तो लगेच आम्हाला फोन करणार बाबा तू असं बोलला, तू असं नको वागेल. पण मी खरं सांगू का, मला ना असं म्हणजे मी जेव्हा तुम्हा सगळ्यांना पाहिलं येताना तेव्हा असं दडपण आलेलं की बापरे हे सगळे अनुभवी इतके आणि दिग्गज वगैरे. अगं आणि विजू म्हणायला पण येतं दडपण. अरे देवा. तू ऐक ना. आणि आता मला असं वाटतं ना 4 लहान मुलं बसली आहेत माझ्या समोर आणि त्यांच्याशी मी बोलते लिटरली. म्हणजे मग माझ्यामुळे तुम्हाला पण कुशल तुझ्याकडून, कारण जो संत्या म्हणाला किंवा ते म्हणाले की तू तो दिल चाहता है मधला सैफ अली खान आहे किंवा तो रेफरी आहे जो सगळं सॉल्व्ह करण्याच्या मागे असतो, तर तुझ्यासाठी हे दोघं किती महत्वाचे, विजू सर किती महत्वाचे? बघ मला हे सगळे मित्र मिळाले त्याचं कारण बाबा आहे. मी बाबा माझ्या पहिल्या नाटकाचा प्रोड्युसर खरं तर. हा. ओके तर नाटकाचं काय झालं नाही पण त्याची मैत्री झाली. मग बाबाने मला ठाण्यात हा आपला आहे असं म्हणून आलं, हा हे मेरा आदमी असं म्हणून बाबाने मला इंट्रोड्यूस केलं. मग माझी हळूहळू मैत्री झाली आणि ती इतकीच घनिष्ठ झाली ना की म्हणजे मला असं वाटतं की माझ्यासारखा एक मुलगा जो अंबरनाथवरनं ट्रॅव्हल करत आला, ज्याला काहीच बॅकग्राऊंड नाही, तो आज इथपर्यंत सेटल होतो, त्याला कारणच हे मित्र आहेत. मी एक होता काऊच्या वेळेला आदल्या दिवशी यांच्याकडे बसून यांना समजवत होतो की मला नका घेऊ सिनेमा, ऐक हो. माझ्यामुळे आदल्या रात्री उद्या लागलंय सकाळी 7च केली आणि आज आत्ता 11:30 वाजलेत आणि मी त्यांना सांगतोय की मला घेऊ नका, कारण मला स्वतःवर कॉन्फिडन्स नाहीये, मला घेऊन तुमचा सिनेमा पडेल, मग मी नाही टिकू शकणार, आजूबाजूला एवढे मोठे मोठे दिग्दर्शक आहेत, तुम्ही कोणाला तरी दुसऱ्याला आहे. तरी सुद्धा माझ्यावरती तो विश्वास दाखवून यांनी मला ती संधी दिली. मी प्रोटोगनिस्ट, मी हिरो असलेला सिनेमा आणि मला त्याच्यात बक्षीस मिळून. ओके, मला एकमेव सिनेमासाठीचं अभिनयाचं बक्षीस आहे ते त्या सिनेमात. वाव. ओके, संत्याबरोबर माझी अशी मैत्री झाली की मला आपल्या आयुष्यात अपडाऊन्स येत असतात ना सतत, बरोबर आहे. तर माझ्या आयुष्यातल्या एकदम ग्रे स्केड्यूलमध्ये ग्रे जेव्हा काळ होता तेव्हा मी संतोष बरोबर 2-2 तास बोलायचो फोनवर. मला असं वाटतंय, मला हे वाटतंय, माझं हे म्हणणं आहे, मग तो मला समजवायचा. संतोष असा आहे की त्याला काहीही दिसलं नवीन, तो कुठेतरी वेगळ्या जागी जबरदस्त जागी राहत असा, तो आम्हाला सगळ्यांना व्हिडिओ कॉल करतो. खरं आम्ही त्याच्या व्हिडिओ कॉलला वैतागलेलो आहोत.
पण ती एक ओढ असते ना की हे बघ हे बघ हे बघ इथे बघ मला काय दिसतंय हे बघ हा ओढा बघ. हा. तर ना अशी आमची मैत्री. मला एक वाक्यात मी तुला सांगू का की मेरे को ऐसा लगता है कि जिसके लिए जिंदगी जीनी है ना वो अपना प्यार, लेकिन जिसके साथ जिंदगी जीनी है ना वो अपने यार है. आहाहाहा, क्या बात आहे. हे लोक आहेत सगळे. क्या बात आहे. हाऊ स्वीट. विजू सर गप्प गप्प आहेत. विजू सर हा ते खेकडा आला मला ते म्हटलं माझी ते खेकडा समोर आला की सगळं विसरायला होतं. हा तर काय तर विचार आता या सगळ्यांमधले ते इमोशनल बाजू ती आपल्याला कळते, म्हणजे मला कळते, तुम्हाला माहितीच असेल. पण मग तुमच्यासाठी असे मित्र आयुष्यात असणं याला कसे तुम्ही एक्सप्रेस कराल या गोष्टी? म्हणजे जसं संतोष राहिलं तसं बाबाची आणि माझी मैत्री तशी झाली की मी कॉलेजला असताना बाबा कॉलेजला नाटक एकांकिका डिरेक्ट करायला आला आणि आमची ओळख झाली. आणि बाबा ऑफकोर्स हे दोघं मला सिनियर आहे. अच्छा. हा आय यूज्ड टू लुक अप टू देम की अरे यार हे लोक काय भारी ऍक्टर आहेत, काय सिरियल मधून संत्या काय बाबा काय हे आधीच गाजलेले होते. हम्म. बाबाचं नाटक 4 चौघी मला वाटतं तुझं 97-98च्या आसपास खूप आधीपासून यांनी कामाला व्यावसायिक कामाला सुरुवात केली होती ज्यावेळेला मी विद्यार्थी तशीच होतो. हम्म. पण मग हळूहळू मैत्री होता 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 ती इतकी झाली हम्म. आणि मग मैत्रीचं नातं इतकं घरापर्यंत गेलं. हम्म. आम्ही चौघांच्या घरांमध्ये हो हो कुठलाही कार्यक्रम असला तरी नातेवाईकांच्या आधी मित्र असतात. माझं मैत्रीचं नातं त्याच्या वॉर्डरोब पर्यंत गेलं. हा आणि ते नको ना आता माझं अर्ध ऑर्डर याच्याकडे हो. हा येतो उघडतो कपडे आणि घेऊन जातो. मी बाबाच्या घरी आम्ही पार्टी करतो. मी माझं लग्न ज्यावेळेला ठरलं त्यावेळेला मला वाटतं आर्याचा वाढदिवस होता. मी माझ्या बायकोला घेऊन याच्या घरी गेलो आणि याच्या घरचा माहोल बघून माझी बायको वेडी झाली की अरे असं कुठे असतं. आणि म्हणजे आई बाबा आता गेले याचे पण एकदा असं झालं होतं गोजिरीच्या वेळेला आम्ही गोजिरी सिनेमा केला आणि पेपरात बातम्या कुठल्या तरी छापून आल्या आणि मला आईचा फोन आला याच्यात, विजू काय झालंय तुला, तुझं आणि बाबाचं भांडण झालंय का? म्हणजे नाही. तर तू बाबावर माझ्या रागावलंयस का? नाही. मग त्याला तो तुला आवडत नाही का आता? म्हटलं आई असं काही नाहीये, काय झालं ते सांगशील का? म्हणजे अरे पेपरात सगळ्यांची नावं आली एकट्या माझ्या बाबाचं नाव का नाही? मग आईला मला समजवताना नाकीने बोलले की आई मी नाही लिहित ते आपले पत्रकार लिहितात. ते इतकं आहे किंवा कुशलच्या घरी सुद्धा कुशलची मुलं आमची अटॅचमेंट वेगळीच आहे. म्हणजे अनेक कठीण काळात कुशलने माझी अशी साथ दिली आहे की जिथे मी उभा राहू शकतो. संत्याचा इतका अधिकार आहे की संत्या एकदा नाही अनेकदा पण एकदाची आठवण मला मिळते. रात्री 2:30 वाजता आला, काय करतोय तो? म्हटलं सामान्यतः 2:30 वाजता माणसं झोपतात. हा घरी आला मग मला तुझ्याशी बोलायची. माझ्या घरी कसं आहे आत आल्यानंतर बेडरूम इथे आणि बेडरूमची बाल्कनी बाहेर आहे. मग बेडरूम मधून आम्ही बाल्कनीत गेलो. बाल्कनीत ते कसा हा त्या टेबलावर बसायला तयार नाही, तो खालीच बसेल. अच्छा. आणि तो रडू लागे. काय झालं ते सांगायचं नव्हतं, तो फक्त असं करत 1-1.5 तास झाले. आणि 4 वाजता मला असं झालं की आता बास संत्या, एक तर तू सांग नाही तर मी तुला या बाल्कनीतून फेकतो. आणि मग त्याने सांगितलं. मग तो घरी गेला आणि हे सगळं केल्यावर ज्यावेळेला आपण दुसऱ्या दिवशी त्याला विचारतो संत्या अरे काल काय झालं होतं? काल तू रात्री किती वाजता? नाही ती वाईट गोष्टी जास्त लक्षात नाही त्याला काहीही आठवत नाही. इतकं आमचं असं नातं आहे की जसं म्हटलं हा मगाशी याला मारामारीत काय सापडलं नाही तर त्याने मला फेकून मारलंय. आणि हे खरं आहे, यात विनोद नाही. याने खरंच मला उचलून समोरच्या अंगावर फेकून मारलं होतं. हे नाही ना करू कोणी. इतकं आहे ते. पण मला एक असं विजूदादांविषयी सांगायचं की मला जेव्हा घर घ्यायचं होतं त्यावेळेला 2 वर्ष आम्ही घर शोधत होतो. हा विजूदादा, हो आम्ही एकत्र
घरासाठी प्रयत्न करतो 2 वर्ष मी एकाकी घर बुक केलं पण होतं. पण मग माझा ना मला आनंद होत नव्हता. पण मी यांना सांगितलं फोन करून की मी बुक केलं असं असं आहे. मग तुझा आवाज का असा वाटतो बघा ते मुंबईला आहे मी माझ्या बायकोबरोबर ठाण्यात आहे ठाण्यात एकीकडे मी घर बुक केलं. म्हणलं, नाही ठीक आहे नाही काय झालं? नाही काय तुला आवाज का असा वाटतोय पण काय नाही तू थांब मी आलो. ते मुंबईवरून त्यांचं सोडून काम निघाले ते ठाण्यात पोहोचले. माझा चेहरा बघितला आत्ता वेगळी घरं बघली म्हणून मग एजंट त्यांनी बोलवले त्यांनी आम्हाला घरं दाखवली. त्यातलं एक घर मला खूप आवडलं. ओके जिथे मी आता राहतो आणि जे घर मी बुक केलं होतं ते जवळजवळ 5 ते 6 वर्ष अंडर कन्स्ट्रक्शनच होतं. म्हणजे मी किती भयंकर अडकलो असतो विचार आयुष्यभराची कमाई मला टाकायची. ऍब्सोल्युटली. मला आतून काय होतंय ते मला जे एक्सप्रेस करता येत नाही हे फक्त आवाजावरनं एका माणसाला कळतं आपल्या मित्राला की ह्याला काहीतरी वाटतंय निगेटिव्ह म्हणून आपण तिथे नाही घ्यायचंय. तू आत्ता थांब मी आलो असं म्हणून त्या दिवशी आम्ही घर दुसरं बुक केलं. मला असं वाटतं ना की हे मित्र असतात ना हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात देवच पाठवते. तुमच्या अडचणींवरती मात करण्यासाठी तुम्हाला पुढचा रस्ता दाखवण्यासाठी तुम्हाला सन्मार्गाला लावण्यासाठी. नाहीतर कधी मला बाबा भेटला असतात आणि मला हा ग्रुप मिळाला असता कसं माझ्या आयुष्यात विजुमाने आले असते कसं हे सगळं घडलं असतं. सगळं दैवी आहे. सगळं दैवी. मला वाटतं देव आपल्या आयुष्यात माणसं पेरत जातो ही ती पेरलेली माणसं आहेत. आणि आम्ही एकत्र आलो नसतो तर हा सिनेमा पण झाला नसतो. पण हा सिनेमा झाला. आता 31 जुलैला हा एकदा रिलीज झाला की मग 1 ऑगस्टला आम्ही बघ काय करतो. शपथ. पण खरं म्हणजे मी नेहमी असं ऐकलंय आणि बऱ्याचदा अनुभवलंही आहे की ओ मर्द को दर्द नहीं होता पुरुष कधी रडत नाही. अरे हे खोटं आहे खोटं आहे असं नाहीये. जर हा सिनेमा रिलीज होऊ देत मग तुला दर्द रडणं एकमेकांच्या उरावर बसणं आणि रक्त एकांचं मारणं असं कसं कसं. आणि एक भीती तर वाटायला पाहिजे की हा जो आगळबंब देह आहे हा आणि माझ्यासारख्या अशा बोंबील यांनी जसं सांगितलं त्या माणसाला जर हे असं वर्ण दाबकन मारलं तर मरू शकतो की नाही एखाद्या वेळेस. पण त्याचा बापरे काहीही तमा न बाळगता ते काम तो करत असेल. जरा रिलीज होऊ दे तुला दिसेल. अरे पण बाबा जेन्युअनली काही गोष्टींवरती रुसतो मनापासून रुसतो. ऐका ओके तर पण त्याला एक अर्धा तास दिला की तो त्याचा सावरून हाटीत असं करून येतो. ओके अर्धा तास त्याला लागतो. ओके पण तो जो आहे ना त्याला 4 दिवस लागतो. बापरे 4 दिवस रुसतो. बायको सारखं. अरे माझी बायको ऍक्च्युली वैतागते की मला जर काही गोष्टीचा राग आला तर तू एकदाही येत नाही आणि हे 5-5 दिवस रुसून बसतो तू सारखा का त्याच्यात जाऊ देत ना. पण ते रुसून बसतो. मग अचानक रात्री 2:30 वाजता येतो. त्याने 1000 वेळा तरी आमचा ग्रुप सोडला असेल. सहज. आमच्या चौघांचा एक आम्ही त्याला नाव ठेवलंय पहिल्यांदा सांगतो कॅमेऱ्यावर दिलीप कुमार. डिलीट कुमार. मेसेज टाकायचा डिलीट करायचा आणि एक्झिट व्हायचं. हे रोज रात्रीचं आहे. रोज याला वैताग मग विजुमानेला याचा मग दुसऱ्या दिवशी सकाळी कोण यायचं समजा खुश्या असाच कोण रोज झालं. सगळ्यांची आईमाई करून झाली तुझी सगळं झालं ग्रुप वरती घे ना. मग मी विजुमानेला संताचा फोन आला होता. सॉल्व्ह केलं सगळं. नाही त्याचा फोन आला होता. बरं काय म्हणतोय ते ऍड करा त्याला ग्रुपमध्ये. अरे यार खुशा यार हे नेहमीचं काय नाटक आहे. एकदा वैतागून त्यांनी सगळ्यांना ऍडमिन केले. आता आम्ही सगळे ऍडमिन आहोत ग्रुपवरती. सगळ्यांनी बघा मी एकटे. संतोष म्हणजे हे लाड पुरवतात एकूण हे असं दिसतंय मला. अगं कसं असतं ना आता मी एकटा राहतो त्यामुळे असं आता हे तिघच आहेत ना की असं घरात समजा काही झालं काय कोण रुसवा काढायला एवढं नाहीये ना अजून आयुष्य. म्हटलं हे तिघं त्याचा गैरफायदा घेतो मी. आणि त्याचं म्हणणं पण आहे की माझे लाड तुम्ही करायचा. मग त्याला स्पष्ट सांगितलं.
पण मग तुम्ही असा पर्याय शोधत नाही का त्याला परमनंटली कुणीतरी, म्हणजे असं असं तू तुझं पॉडकास्ट मध्ये पर्याय दे. नाही, पर्याय शोधायला गेलो तर आयुष्य अवघड होऊन जाईल. पर्याय नाही शोधायचे. आपण 100 पैकी 100 मार्क आपल्याला कुठल्या पेपरात मिळाले होते, कधीच आपण पहिल्या आलेल्या कुठल्याच मुलाला मिळते. आणि कुठलंच नातं आपण ज्यांच्या पोटी जन्माला आलो ते तरी 100 पैकी 100 मार्क देणं नाही, परफेक्ट कोणीच नाही, परफेक्ट कोणीच नाही. त्यामुळे आणि इम्परफेक्शनची एक गंमत आहे. हा. खरंय. तीच गंमत आपल्याला आयुष्यात चव आणते, मजा आणते. मानवी चुका, ह्युमन एरर्सची जी गंमत आहे, ती इम्परफेक्शनची. आणि आता जमलंय ना, आता एवढी वर्ष शिकवलंय, आता परत नवीन माणसाला आणि कुठे आता मला प्रॉब्लेम समोरच्याचा नाहीच आहे. समोरचा एखाद दुसऱ्या टक्क्याने इम्परफेक्ट असेल. प्रॉब्लेम माझ्या तरी एवढा परफेक्ट आहे. आणि त्या perfection क्या बात आहे. म्हणजे एकूणच तुमच्यातली ती मैत्री, हे इमोशन्स, हे नातं आज मला खऱ्या अर्थानं कळलंय. हा. स्ट्रगलर साला बघितल्यानंतर ती केमिस्ट्री तर कळली होती, पण ऍक्च्युअल नातं जे आहे ते खरंच मला असं वाटतं, जसं बाबा म्हणाले की श्रीमंती ही आहे आणि तुम्ही सगळेच खरंच खूप श्रीमंत आहात. आणि आज मी जेलस फील करते की यार आपल्या आयुष्यात असं कोणी पाहिजे होतं ना, की ज्याला इतक्या हक्काने आपण मित्र मैत्रीणमध्ये. नाही, पण तुला खरं सांगू ना, स्ट्रगलर सालामुळे ना आमच्या आता जे स्ट्रगलर सालामध्ये आम्ही ज्या प्रकारे वागतो काही प्रमाणात ते रिअल आम्ही आहोत तसं. पण आज इतकं बरं वाटतं ना की आज काय म्हणतात आमची मिसाल दिली जाते. नाही, बरेच जण यार तुमच्यासारखे मित्र असावेत, यार तुमच्यासारखे मित्र, आपले बाकीचे ग्रुप, सगळे माझे शाळांचे ग्रुप जे आहेत शाळेतले किंवा माझे कॉलेजचे मित्र, ते फार रेअरली भेटतात ऑफकोर्स. त्यामुळे पण त्यांचं असं नेहमी म्हणणं असतं की साला तुमचे व्हिडिओज तुम्हाला बघितलं नाही, एकत्र फोटोज जरी बघितलं तरी असं वाटतं की साला तुमच्या मैत्रीला कोणाची नजर लागू. तर तुम्ही तुमच्यासारखे मित्र आमच्या आयुष्यात पाहिजे असं ते म्हणतात. काय म्हणजे मी माझ्या एका कवितेत ते घेतलं, म्हणून माझ्यासारखे मित्र तुमच्याही आयुष्यात पाहिजे. तर तसं आहे बघ. ही कविता आज जाता जाता सादर होऊ शकते. गेल्या जन्मी बहुतेक माझं चुकलं होतं फार. गेल्या जन्मी बहुतेक माझं चुकलं होतं फार. काय देवा कसे तू मित्र दिलीस या. आवडली होती एकदा मला कॉलेजमध्ये सरला. आवडली होती एकदा मला कॉलेजमध्ये सरला. बहीण मानतो म्हणत हा साला तिच्यासोबत फिरला. नंतर मला आवडली होती साधी भोळी शालू. नंतर मला आवडली होती साधी भोळी शालू. तिला जाऊन सांगितलं याने मित्र माझा चालू. मिळू दिला नाही यांनी कोवळ्या हृदयाला आधार. काय देवा कसे तू मित्र दिलेस या. गेल्या जन्मी बहुतेक माझं चुकलं होतं फार. घनघोर ऍक्शन बिक्शन आदल्या रात्री घडतं काही. सुधा शांतीगृहामध्ये घनघोर ऍक्शन बिक्शन आदल्या रात्री घडतं काही. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र यांना काही आठवत नाही. खाण्यापिण्याचं बोलूच नका, खातात कमी पितात लई. खाण्यापिण्याचं बोलूच नका, खातात कमी पितात लई. कळत नाही पोट का टाकी, बाटली रिचून जाईल. ताकाची खूप ताक पितात ना. पहिला माझा संपेस्तोवर ह्यांचे होतात 4. काय देवा कसे तू मित्र दिलेस यार. पहिला म्हणजे मी दुधाचा ग्लास पहिला, हे 4 दूध आणि ताकावरच आहेत सगळे. खाण्यापिण्याचं बोलूच नका, खातात कमी पितात लई. कळत नाही पोट की टाकी, बाटली रिचून जाईल. पहिला माझा संपेस्तोवर यांचे होतात 4. काय देवा कसे तू मित्र दिलेस यार. गेल्या जन्मी बहुतेक माझं चुकलं होतं फार. कधी कधी वाटतं हे नसते आयुष्यात तर काय काय झालं असतं. कधी कधी वाटतं हे नसते आयुष्यात तर काय काय झालं असतं. कधी कधी वाटतं हे नसते आयुष्यात तर काय झालं असतं. गप्पा असं पाणचट लाईफ असतं बोरिंग. कुणासोबत केलं असतं हार्ट टू हार्ट शेअरिंग. सांगावं लागलं नाही यांना आपोआप कळलंय. सांगावं लागलं नाही यांना आपोआप कळलंय. जेव्हा अपमान गिळताना काळीज आतून पोळलंय. सोबत आहेत साले म्हणून स्ट्रगल चाललंय मजेत. सोबत आहेत साले म्हणून स्ट्रगल चाललंय मजेत. माझ्या या मित्रांसारखे तुमच्याही आयुष्यात पाहिजे. वा वा. तेरी जीत मेरी हार, तेरी हार मेरी हार. काय देवा काय मस्त मित्र दिलीस यार. काय मस्त मित्र दिलीस.
बढिया. क्या बात आहे. आणि हे सगळे या सगळ्या गप्पा ऐकल्यानंतर आता मीही खूप उत्सुक आहे. मामाच्या गोव्याला जाऊया हा सिनेमा 31 जुलैला प्रदर्शित होतोय. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघा. मीही बघणार आहे. 31 जुलैला भेटूया थिएटरमध्ये. पिकनिक. येस. थँक्यू सो मच Thank you so प्रत्येकाला. आणि या अशा पॉडकास्टला आम्हाला बोलवत जा. मी आहे कोणी. थँक्यू सो मच. अप्रतिम